अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो मी म्हणेल की तो तत्व आहे। टॉपिक आहे पण त्याला आपण एक तत्व म्हणूया, आपण त्या तत्वावर बोलूया। आजचा जो आपला तत्व आहे किंवा विषय आहे तो आहे आपल्या जीवनाची 100% जबाबदारी घेणे, स्वतः घेणे। मित्रांनो, हे डिस्कशन सुरू करायच्या आधी अमेरिकेतले एक जिम रॉन म्हणून व्यवसाय तज्ञ आहेत, त्यांनी काय म्हटलंय ते ऐकूया। ते लिहितात, तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे। तुम्ही परिस्थिती, ऋतू किंवा वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता। मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक अनुभवाची 100% जबाबदारी आपल्या स्वतःलाच घ्यावी लागेल। आपले यश, आपले काम, आपले नातेसंबंध, आपले आरोग्य, आपले उत्पन्न, आपले कर्ज, आपल्या भावना आणि आपल्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो। आणि हे सोपे नाही। खरं तर आपल्यापैकी अनेकांना आयुष्यातील वाईट गोष्टींसाठी दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्याची सवय लागलेली असते। आपण आपल्या पालकांना दोष देतो, आपल्या बॉसला दोष देतो, आपले मित्र, प्रसार माध्यम, आपले सहकारी, आपले ग्राहक, आपला जोडीदार, इतकेच नव्हे तर हवामान, अर्थव्यवस्था, आपले राशी भविष्य, आपली गरिबी, अशा कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण दोष देत राहतो। समस्येचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही। समस्येचे मूळ आपणच असतो। मित्रांनो, एक खूप सुंदर गोष्ट आहे, तुम्ही ऐका, मजेशीर आहे आणि याच्यामधलं काय बोध भेटतो। एक माणूस रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना त्याला दुसरा एक माणूस भेटतो। तो दुसरा माणूस रस्त्याच्या कडेला असलेला दिव्याच्या खांबाला वाकून काहीतरी शोधत असतो। पहिला विचारतो, तू इथे काय शोधतोयस? दुसरा सांगतो की माझी हरवलेली किल्ली मी शोधतोय। त्या प्रवाशाला मदत करावी म्हणून पहिलाही गुडघे टेकून खाली बसतो व किल्ली शोधू लागतो। एक तासभर शोधूनही किल्ली त्यांना सापडत नाही। तेव्हा पहिला प्रवासी म्हणतो, आपण सगळीकडे शोध घेतला तरी किल्ली सापडली नाही, इथेच ती हरवली आहे असं तुला नक्की वाटते आहे का? नाही, किल्ली माझ्या घरी हरवली आहे, पण इथे खांबाखाली अधिक उजेड आहे म्हणून मी इथे किल्ली शोधतोय, त्या माणसाने उत्तर दिले। मित्रांनो, थोडा हा गमतीशीर प्रसंग आहे, पण या गोष्टीद्वारे आपल्याला काय कळतं? आपल्याला हवे तसे आयुष्य लाभले नसेल तर त्याची कारणे बाहेर शोधू नका, कारण आपल्या वाटेला आलेल्या चांगल्या वाईट जीवनाला आपण स्वतःच जबाबदार असतो, अन्य कोणीही नाही। आपल्याला आयुष्यात अफाट यश मिळवायचे असेल, हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर आपण आपल्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे, याला कोणताही पर्याय नाही। मित्रांनो, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यानुसार 99% अपयश हे अशा लोकांकडून येतं ज्यांना सबबी सांगण्याची सवय असते। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाची 100% जबाबदारी स्वीकारावीच लागेल। याचा अर्थ असा की तुम्हाला सबबी सांगण्याची सवय कायमची सोडावी लागेल। तुमच्या दुःखाला, पराभवाला आणि केविलवाण्या अवस्थेला दुसरे कोणीतरी परिस्थिती जबाबदार आहे, ही तुमची लाडकी तक्रार तात्काळ थांबवावी लागणार। उलट असे म्हणा की मी ठरवले असते तर ही परिस्थिती सहज बदलू शकलो असतो। तशी क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच होती, पण काही ना काही कारणाने दुर्लक्ष, जागरूकतेचा अभाव, भीती,
बरोबर करतोय ना ही भीती किंवा सुरक्षिततेची गरज, तुम्ही तुमची क्षमता वापरली नाही, ती का वापरली नाही कोण जाणे, पण ते महत्वाचे नाही. जे झाले ते झाले. महत्वाची गोष्ट ही आहे की या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेत आहात आणि ते स्वेच्छेने घेत आहात. इथून पुढे तुमच्या बाबतीत जे काही चांगले वाईट घडेल त्या सगळ्यांची 100% जबाबदारी जणू काही तुमची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही स्वेच्छेने वागाल. मित्रांनो, आपल्याला येणारा हा अनुभव हा आपण यापूर्वी केलेल्या निवडीचा परिणाम असतो. या विषयावर आपण कसा जो आपल्याला अनुभव येतोय हा आपण काय निवडला आहे त्याच्यावर आपल्याला आउटपुट भेटत असतं. या विषयावर आपण विश्रांतीनंतर बोलूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा, तुझा नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा. तुझा सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. तुझा सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा. वेळा होऊन भक्तीसाठी गोपगडासह यमुना काठी. नंदा घरच्या गाई हातीशी गोकुळी नादवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा, तुझा नामात रे गोडवा. केशवा माधवा. नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारे जिंदगानी, सिर्फ और सिर्फ आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी 90.4 FM पर. आवाज तुमच्या आमच्या. नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे कार्यक्रम रंग नवे मध्ये. विश्रांतीच्या आधी आपण या विचारावर बोलत होतो की आपल्याला येणारा जो अनुभव आहे तो आपण केलेल्या निवडीचा परिणाम असतो. आपल्या जीवनात आपला येणारा प्रत्येक अनुभव, आंतरिक व बाह्य, हा आपण यापूर्वीच्या घटनांना दिलेला प्रतिसादाचाच परिणाम असतो. एक्झाम्पल बघूया मित्रांनो. सपोज एक घटना आहे. तुम्हाला $400 बोनस मिळालाय. आता याच्यावर आपण प्रतिसाद काय केला? तुम्ही रात्रभर मोज मजा करून ते पैसे संपवले. त्याचा परिणाम काय होणार आहे? तुम्ही आता कफल्लक आहात. आता हीच घटना वेगळ्या रीतीने बघूया. तुम्हाला $400 बोनस मिळालाय. आपण त्याला प्रतिसाद का दिला? तुम्ही ती रक्कम तुमच्या म्युच्युअल फंडात गुंतवली, फॉर एक्झाम्पल गुंतवली कुठेतरी. आता परिणाम काय होणार आहे? तुमच्या एकूण संपत्तीत वाढ झाली. म्हणजे
आपल्या जीवनात फक्त 3च गोष्टीवर आपले नियंत्रण असते. आपल्या मनात येणारे विचार, दृश्य, आपण त्यांना दृश्य रूपात पाहतो, त्या कल्पना व त्याचे वर्तन, कृती, या 3 गोष्टींचा आपण कसा उपयोग करतो यावरच आपला येणारे सर्व अनुभव अवलंबून असतात. जर आपल्याला आता येणारे अनुभव आवडणारे नसतील तर आपला प्रतिसाद बदलावा लागेल. मित्रांनो, नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावा लागणार आहे. म्हणून मित्रांनो, इतरांना दोष देणे बंद करायचे. प्रसिद्ध लेखक वेन डायरनी काय सांगितलं आहे? दोष देणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे होय. दुसऱ्यांच्या चुका कितीही मोठ्या असल्या व त्याबद्दल तुम्ही त्यांना कितीही दोष दिला तरी त्यामुळे तुमच्यात बदल होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मिळालेल्या अपयशाला तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी किंवा कशाला तरी जबाबदार धराल, तोपर्यंत तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. जर तुम्हाला जिंकायचेच असेल तर एक सत्य जाणून घ्या. तुम्ही निर्णय घेतलेत, तुम्ही विचार केलात, तुम्हीच भावना निर्माण केल्यात आणि तुम्हीच तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे. यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. तसेच लू होल्टज यांनी काय म्हटलेलं आहे? तक्रार करणे सोडून द्या. चेंडू ज्या प्रकारे उसळतो त्यावर तक्रार जो करतो त्यानेच बऱ्याचदा तो चेंडू टाकलेला असतो. तक्रार म्हणजे काय? दुसऱ्या कोणाला तरी किंवा कशाला तरी दोष देण्यासाठी अगोदर तुम्हाला हे मान्य करावे लागते की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी किंवा काहीतरी आहे. तुम्हाला आवडेल अशी कोणती तरी परिस्थिती संदर्भासाठी घेऊ की जी निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नाही. मित्रांनो, जरा विचार करा. ज्या गोष्टीबाबत आपण काहीतरी करू शकतो अशाच गोष्टींविषयी लोक तक्रार करीत असतात. गुरुत्वाकर्षण बद्दल तक्रार करताना तुम्ही कोणाला पाहिलंय? नाही, कधीच नाही. वय झाल्यामुळे पूर्ण वाकलेला एखादा वृद्ध इसम रस्त्याने चालताना गुरुत्वाकर्षणाच्या नावाने बोटे मोडताना तुम्ही कधी दिसलाय? अर्थातच नाही. पण का नाही? गुरुत्वाकर्षणामुळेच तर लोक जिन्यावरून खाली पडतात, विमाने आकाशातून जमिनीवर कोसळतात, भांडी खाली पडून फुटतात, पण कोणीही गुरुत्वाकर्षणाला दोष देत नाही. याचे साधे कारण असे की गुरुत्वाकर्षण हे असणारच आहे, त्याबद्दल कोणीही काही करू शकत नाही, म्हणून आपण स्वीकारतो. आपल्याला माहित असते की गुरुत्वाकर्षणाबद्दल तक्रार करून काही फायदा नाही, म्हणून आपण तशी तक्रार करीत नाही. उलट या गुरुत्वाकर्षणाचा आपण आपल्या फायद्यासाठीच वापर करतो. मित्रांनो, आपल्याला आयुष्य साधं, सरळ, सोपं जगता येतं. कोणतीही कंप्लेंट न करता ते कसं जगायचं, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? एक विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर त्या गोष्टीवर आपण परत आपलं हे टॉपिक, आपलं हे डिस्कशन कंटिन्यू ठेवूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवाता, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप,
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिनारी. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा. उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है. हेलो खूबसूरत गाने सुनना चाहते हैं आप? सुनो सजना पपी है ने. गाने के शौकीन हैं आप? ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं. हम क्या करें. गाने से प्यार करते हैं आप? तौबा ये मत वाली चाल झुक जाए फूलों की डाल. तो जरूर सुनिए कार्यक्रम गाने सुहाने. गाने सुहाने सुहाने आपके लिए लेकर आया है रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. और से जाते हैं कुछ सुस्त कदम रस के. कुछ तेज कदम राही. इस मोड़ से जाते हैं. नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे रंग नवेमध्ये. विश्रांतीच्या अगोदर आपण या गोष्टीचा विचार करत होतो की साधं सरळ कसं जगता येईल. कंप्लेनिंग जे नेचर आपण ठेवतोय त्याला आपण कसं या आपल्या डिक्शनरीमधूनच काढायचं आहे. मूळ तत्व हे आहे की आपले आयुष्य आपणच निर्माण करीत आहात. तुम्ही आज जगत असलेले जीवन म्हणजे तुम्ही भूतकाळात केलेल्या कृतींचा व विचारांचा परिणाम असतो. तुमच्या आत्ताच्या विचारांना व भावनांनाही तुम्हीच जबाबदार असता. तुम्ही जे बोलता किंवा जे काही करता त्याला तुम्हीच जबाबदार असता. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर देखील तुमचे नियंत्रण असते. तुम्ही कोणते पुस्तक मासिक वाचता, कोणते चित्रपट अगर टीव्ही कार्यक्रम पाहता, कोणत्या लोकांच्या संगतीत तुम्ही असता, तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमचे नियंत्रण असते. ज्या कृतीतून अधिकाधिक परिणाम मिळेल अशी कृती करणे एवढेच काम तुम्ही करावयाचे आहे. इतकं अगदी साधं सरळ आहे. हे तत्व साधे असले तरी आचरणात आणायला सोपे नाही. त्यासाठी एकाग्रतेची, जागरूकतेची, समर्पित शिस्तीची व प्रयोग करण्याची व धोका पत्करायची तयारी ठेवण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कृतीकडे व तिच्या परिणामांकडे लक्ष द्यावे लागते. आपल्याला स्वतःला, आपल्या कुटुंबाला, मित्रांना, सहकाऱ्यांना, आपल्या वरिष्ठांना, शिक्षकांना, प्रशिक्षकांना आणि आपल्या कस्टमर्स, ग्राहकांना प्रश्न विचारून त्यांना अभिप्राय जाणून घेतला पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर आहे का, मी ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो का, यापेक्षा वेगळे मी काही करू शकतो का, अशी एखादी गोष्ट आहे का जी मी करायला नको आहे पण करतो आहे, माझ्याबद्दल तुमचे काय मत आहे. प्रश्न विचारायला घाबरू नका. बऱ्याच लोकांना ते करीत असलेल्या कामाविषयी इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे नकोसे वाटते, कारण इतर लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते.
पण यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सत्य हे सत्यच असते. खरे काय ते समजून घेणे हे अज्ञानापेक्षा केव्हाही चांगलेच. एकदा तुम्हाला सत्य परिस्थिती समजली की तुम्ही त्याबाबत काही ना काही करू शकता. प्रतिक्रियांशिवाय तुम्ही तुमचे जीवन, नातेसंबंध, तुमचा खेळ किंवा तुमची कामगिरी सुधारू शकता. स्वतःला विचारा, हे घडण्याला मी कसा जबाबदार आहे? मला उपयुक्त ठरणारी अशी कोणती कृती आहे जी मी जास्त प्रमाणात करायला हवी? मी एखादी चुकीची कृती करतोय का? मी कोणत्या बाबी कमी करायला हव्यात? अशी कोणती कृती आहे जी मी करीत नाही पण करून पाहायला हवी? मित्रांनो, सूत्र एकदम सोपे आहे. उपयुक्त ठरणाऱ्या कृती अधिक प्रमाणात करा, निरुपयोगी कृतींचे प्रमाण कमी करा आणि अधिक परिणामकारक ठरतील अशी नवीन कृतींचा शोध चालू ठेवा. आणि उपयुक्त कृती कोणत्या आणि निरुपयोगी कृती कोणत्या हे ओळखण्याचा सर्वात सोपा, जलद व चांगला मार्ग म्हणजे तुम्हाला आता मिळत असलेल्या परिणामाकडे नीट लक्ष देणे होय. तुम्हाला मान सन्मान मिळतो किंवा मिळत नाही, तुम्हाला उत्तम गोल्फ खेळता येतो की नाही, तुम्ही तुमचे आदर्श वजन टिकवून ठेवता किंवा ठेवत नाही, तुम्ही सुखी आहात की सुखी नाही, तुम्हाला हवे ते मिळाले असते किंवा मिळाले नसते, हे इतके सोपे आहे. परिणाम खोटे बोलत नसतात. तुम्हाला समर्थन करण्याची व सबबी सांगण्याची सवय सोडावी लागेल आणि परिणामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर आपल्याला पुरेशी विक्री करू शकत नसाल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती ते बदलू शकत नाही. आपल्याला मिळणारे परिणाम बदलण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्या वर्तनातच असते. अधिक शोध घ्या. म्हणून जे काही आहे त्याकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यातील लोकांचे अवलोकन करा. ते आणि तुम्ही सुखी आहात? तुमच्या व त्यांच्या जीवनात समानता, सौंदर्य, स्वास्थ्य व आराम आहे? तुमची यंत्रणा काम करते का? जे हवे आहे ते तुम्हाला मिळते का? तुमची निव्वळ शिल्लक वाढते का? तुमची श्रेणी समाधानकारक आहे का? तुम्ही निरोगी निरामय जीवन जगताय का? नसेल तर काहीतरी बिघडले आणि ते तुम्हालाच दुरुस्त करावे लागेल. स्वतःला फसवू नका. स्वतःशी कठोर, प्रामाणिकपणे वागा. स्वतःची जबाबदारी घ्या. मित्रांनो, हे जे जीवन आहे, हे जीवन आपल्याला जगायचे आहे तर आनंदाने, सुखाने, शांतीने जगायचे आहे. तर त्यासाठी आपला जो वेळ जातोय तो आपल्याला शोधायला हवा की आपण कुठे जास्ती वेळ घालवतोय. तक्रारीमध्ये की आपला जो जीवन दर्जा आहे त्याला सुधारण्यासाठी आपण कोणती कृती आपण त्याला अपग्रेड करतो आहे याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे. आजचा जो आपला शो आहे, आजचा जो आपला एपिसोड आहे की आपली जबाबदारी आपण स्वतः 100% घेणे, या शो मधनं आपल्याला शिकायचं आहे. जे पण काही आपण ऐकतोय आपल्याला ते कृतीमध्ये आणायचं आहे आणि हे शक्य आहे. मित्रांनो, बरेच एक्झाम्पल आहेत, त्यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. तर आपली जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपण परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अशाच नवीन कृती आपल्याला काय आणायची आपल्या जीवनामध्ये त्याबद्दल डिस्कस करूया. मी आहे मंगेश आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. चैन तरज थई म्यान तरज इकवट बनिए सान तरज. तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल, मिलके बने एक नवा सुरताल.
सुर बने हमारा। मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारा मिले जॾहिं, गीत असां जो मधुर तरानो बणे तॾहिं। सुर का दरिया बहके सागर में मिले, बदलांदा रूप लखे, बरसन होले होले। இசைந்தா நம் இருவரின் சுரமும் நமதாகும். திசை வேறானாலும் ஆழிசேர் ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவது போல் இசை நம் இசை. ನನ್ನದನಿಗೆ ನಿನ್ನದನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮದನಿಯ, నా స్వరము నీ స్వరము സംഗമമൈ മനസ്വരങ്ക അവതരിഞ്ചി. എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി. তোমার সুর মোদের সুর, সৃষ্টি করু কই কুসুর, তোমার সুর মোদের সুর, সৃষ্টি করু কই কুসুর, সৃষ্টি হোক ওই কোতান। তোমা মোরা স্বরর মিলন সৃষ্টি করে চালু ঐক্যতানো। મળે સૂર જો તારો મારો, બને આપણો સૂર નિરાળો। माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा। सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के